प्रकरणात ज्ञानखंडन ओवी क्रमांक 600 पर्यंत निरूपण पाहून झालेलं आहे. आता ओवी क्रमांक 601 पासून पुढे सुरू करत आहे. सज्जन श्रोते चिंतक साधक वाचक हो, संपूर्ण ऊर्जा कानामध्ये एकवटून हा अमृत अनुभव ऐका आणि त्याचा आनंद घ्या. ओवी क्रमांक 601. द्रष्टा द्रष्टाची असता का विना कारण दर्शन प्रयोग दृश्य न दाखविता ही तो स्वथाई असतोची की. द्रष्टा हा केवळ द्रष्टाच असताना खर तर दृश्याचं दर्शनाचं प्रयोजनच नाही. तो स्वतःच्या ठिकाणी द्रष्टा म्हणून नेहमी असतोच असतो. आरशात पाहणे टाकिले म्हणून काय झाले, मुखरूपे उरतेची ना. आरशात जरी पाहिलं नाही तरी सुद्धा मुखाच्या जागी उरतच ना. तसा दृश्य किंवा दर्शन याचे अभावी द्रष्टा म्हणून उरतोच ना. ओवी 602 पूर्ण आली. ओवी 603. तैसी आत्म्याला आत्मरूप माया जरी न दावी तरी आत्मा नोहे ऐसे होय की मायाच जाय वाया. म्हणून आत्म्याचं रूप मायेने दाखवलं नाही म्हणजेच अज्ञानाने, वास्तवात अज्ञानाला अस्तित्वच नाही म्हणजेच अज्ञानाने ज्ञानरूप दाखवले नाही म्हणजेच मायेने म्हणजे अज्ञानाने आत्म्याला आत्म्याचं रूप दाखवलं नाही. आता इथे बघा, आरसा आहे, बघायला गेलं तर अज्ञान आहे. त्याच्यात आपला चेहरा दिसतो हेही अज्ञान आहे. मुळात चेहऱ्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं, त्यामुळे आरसा प्रतिबिंब दाखवणारा म्हणजे तो स्वतः माया आहे. प्रतिबिंब हे स्वतः माया आहे आणि चेहरा हाच तेवढा खरा आहे. म्हणून अशा अर्थी जरी आत्म्याला मायेने म्हणजे जगाच्या निर्मितीतून जर आपण आत्मा हो असं सिद्ध करायला गेलो तर वस्तुतः जग येणारं जाणारं मायेसारखं आहे. जग हे केवळ आणि केवळ आरशात मुखाचं प्रतिबिंब दिसावं तसं आत्म्याचं प्रतिबिंब आहे. तर प्रतिबिंब आरसा हे दोन्हीच माया असताना जगाद्वारे आत्म्याला समजणं म्हणजे मायेने आत्म्याला दाखवणं असा काहीतरी वेडगळपणा आहे. अशा वेळेला मायाच वाया जाते हे खरं नाही का? माया हीच अस्तित्वात नसलेली म्हणून माया हीच वाया जाते हे खरं नाही का? म्हणून आत्म्याला आत्मारूप माया जरी न दावी म्हणून आत्म्याला त्याचं रूप मायेने म्हणजे या जगाच्या निर्मितीमुळे जरी आत्म्याला आत्मरूप दिसलं नाही तरी आत्मा नोहे ऐसे होय की मायाच जाय वाया. म्हणून मायेने किंवा जगाद्वारे आत्म्याचं आत्मपण सिद्ध जरी झालं नाही तरी किंवा जगाद्वारे आत्म्याचं आत्मपण सिद्ध करणं हे मुळातच खोटं आहे. कारण जग ही माया आहे आणि आत्मा हे सत्य आहे. आरसा आणि प्रतिबिंब माया आहे, समोरचं मुख सत्य आहे. अशा अर्थाने जरी आत्म्याला मायेने आत्मारूप दाखवलं नाही तरी सुद्धा आत्मा नाही असं कधीच होत नाही आणि माया आहे असंही कधी सिद्ध होत नाही. तैसी आत्म्याला आत्मारूप माया जरी न दावी तरी आत्मा नोहे ऐसे होय की मायाच जाय वाया. म्हणून आत्म्याला आत्म्याचं रूप मायेने जरी दाखवलं नाही तरी सुद्धा आत्मा नाही असं होतं की मायाच वाया जाते. तर मायाच वाया जाते, आत्मा असतोच असतो. ओवी क्रमांक 604. म्हणून आपणाला न बनवणे द्रष्टा आत्मवस्तू राहे आपण आपे मग विनाकारण तिने का द्रष्टत्व स्वीकारावे. म्हणून आपणाला द्रष्टा न बनवून सुद्धा आत्मा आत्म्याच्या जागी असतोच असतो. अशा वेळेला आत्म्याने द्रष्टत्वाचा तरी दोष का घ्यावा. 605. बरे दृश्याने आत्मवस्तू आत्म्याशी दाविली असे म्हणावे तर नव्हे का ती केवळ पुनरुक्ती अथवा स्वते स्वदर्शन या अर्थे व्यर्थ फोलपण. बरं दृश्याने म्हणजे जगाने आत्म्याला आत्मरूप दाखवलं असं म्हटलं तरी ती सुद्धा एक चुकीचीच गोष्ट पुन्हा बोलल्यासारखी होते. स्वचं दर्शन घेण्यासाठी दुसऱ्या कुणाची गरज असण्याचं कारण काय? अंधारात सुद्धा आपण असतो हे आपल्याला कळत असतं. त्यामुळे अंधारात आपण आहोत हे कळण्यासाठी वेगळ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. अशा अर्थी
बरे दृश्याने आत्मवस्तू आत्म्याशी दाविली असे म्हणावे तर नव्हे का ती केवळ पुनरुक्ती अथवा स्वचे स्वदर्शन या अर्थे व्यर्थ बोलपण. आत्म्याला दृश्याने आत्मपण दाखवलं असं म्हणणं हे केवळ व्यर्थ बोलणं आहे. स्वच स्वदर्शन असं त्याला होतच असतं. अशा अर्थी स्वच्या स्वदर्शनासाठी इतर कोणत्या गोष्टीची गरज आहे हे बोलणंच व्यर्थ आहे. 606 दोरी सर्पभासी दोरीलाच सत्यत्व तैसे दृष्ट्यात राही द्रष्ट्याची सत्यत्व. दोरीमध्ये सर्पाचा भास होतो तेव्हा खऱ्या अर्थाने दोरीलाच सत्यत्व आहे. तसंच दृश्यामध्ये द्रष्ट्याचा भास झाला तरी सुद्धा जगरूपी दृश्यामध्ये द्रष्टा भासणं म्हणणं हे चुकीचं आहे. खरं तर दृश्य किंवा जग हाच भास आहे आणि द्रष्टा हाच केवळ सत्य आहे. दर्पणी मुख दिसे हे न कधी चुके परी मुख मुखटाई सत्य आरशात ते केवळ प्रतिबिंबच. आरशात मुखाचं प्रतिबिंब दिसतं हे निश्चितच आहे, परंतु मुखाच्या ठाई सत्य आहे आणि आरशात दिसणारं प्रतिबिंब सावली अशा अर्थी ते खोटच आहे. 608 द्रष्टा दृश्य यात द्रष्टाची सत्य आहे म्हणून दृश्य दिसूनही नव्हे ते यथार्थे सत्य आहे. द्रष्टा आणि दृश्य या द्रष्टाच सत्य असल्या कारणाने दृश्य दिसले तरी सुद्धा दृश्य म्हणून यथार्थाने ते सत्य कधीच असत नाही. जसं आहे तसं दृश्य कधीच सत्य असत नाही. 609 यथार्थ नसूनही ते दिसते म्हणून दृश्य पाहिले म्हणता येते. जे यथार्थ नाही जे सत्य नाही तरी सुद्धा ते दिसतं म्हणूनच दृश्य पाहिलं असं म्हणता येतं. जे सत्य नाही ते दिसतं म्हणूनच काहीतरी पाहिलं असं काहीतरी पाहिलं म्हणजे मायारूप पाहिलं मायारूप दृश्य पाहिलं असं म्हणता येतं. यथार्थ नसूनही ते दिसते म्हणून दृश्य पाहिले म्हणता येते. 610 एकाने दुसऱ्यास पाहिले की तुक्याच अर्थी पाहणे योग्य राहते. एकाने दुसऱ्याला बघावं एवढाच केवळ अर्थ त्यात आहे. बाकी एक आणि दुसरा ज्याचे त्याचे जागी सत्यत्वाने एकच असतो. माझ्या जागी मी आहे, वाघमाऱ्यांच्या जागी वाघमारे आहेत. आम्ही एकमेकांना पाहिलं, एकाने दुसऱ्यास पाहिलं, दुसऱ्याने पहिल्याला पाहिलं हे केवळ बोलणं झालं. जो तो ज्याच्या त्याच्या जागी सत्यत्वाने असतोच. अशा अर्थी एकाने दुसऱ्यास पाहिले की तुक्याच अर्थी पाहणे योग्य राहते. एवढ्याच अर्थाने पाहणे शब्दाला अर्थ राहतो. एकच नाना रूपे नटलासे म्हणून पाहिले काय न पाहिले काय एकच एकासी पाहे या खेरीज काय राही पाहणे. एकच नाना रूपाने नटला असल्यामुळे वस्तूच विश्वरूपाने नटल्या असल्यामुळे एकाने एकाला पाहिले एकाने दुसऱ्याला पाहिले असं म्हणण्याचं कामच उरत नाही. एकच नाना रूपाने नटला असल्यामुळे पाहिलं काय न पाहिले काय एकच एकाला पाहतो. आत्माच आत्म्याला जाणतो एवढंच म्हणणं सत्य आहे. ओवी क्रमांक 612 आरशाने मुखा दाविले मुखाने ते पाहिले वा न पाहिले तरी मुखाठाई साचलेले असतेची ना. आरशाने मुख दाखवले आणि मुखाने ते पाहिले किंवा न पाहिलं तरी मुखाजवळ म्हणजे मुख म्हणून स्वतःच साचलेलं स्वतःच एका जागी असतं हे खरं नव्हे का. म्हणून आरशाने मुखा दाविले मुखाने ते पाहिले वा ना पाहिले तरी मुखाठाई साचलेले असतेची ना. 613 म्हणून दाखविणारे नसले तरी आत्मवस्तू आत्मठाई बरी दृश्या दाविले तरीही आत्माच ते दृश्यरूपी दावी ऐसेची खरे ना. म्हणून दाखविणारे नसले तरी आत्मवस्तू आत्मठाई म्हणून दाखवणार नसलं आरसा नसला तरी मुखाठाई असतो. विश्व दृश्य नसलं तरी आत्मा आत्म्याच्या ठाई असतो. बरी दृश्या दाविले तरी बरं दृश्याला सुद्धा दाखवलं तरी आत्माच ते दृश्य रूप दावी ऐसेची खरे. म्हणून दाखवणारं काही नसलं तरी आत्मवस्तू आत्मठाई असतेच. बरे दृश्याने आत्मवस्तूला दाखवलं म्हटलं तरी सुद्धा ते दृश्य सुद्धा आत्म्याचीच निर्मिती असते हे खरे ना. म्हणून दाखविणारे नसले तरी आत्मवस्तू आत्मठाई बरी दृश्या दाविले तरीही आत्माच ते दृश्य रूप दावी ऐसेची खरे.
614 जागेपणी दाखविला झोपेत हरवला भान न राहिले तरीही पुरुष पुरुष ठाई एकटाची. जागेपणी असल्याची जाणीव झाली झोपेत नाही पण आहे, जागेपणी आहे पण आणि झोपेत नाही पण. झोपेत असलेपणाचं भान राहिलं नाही तरी सुद्धा पुरुष हा पुरुषा ठाई असतोच ना. राजाला तू राजा ऐसी ओळख करून द्यावी लागे का, जरी ऐसी ओळख करून दिली तरी त्याचे ठाई तो राजाची नव्हे का. राजाला राजा अशी ओळख करून द्यावी लागते का, जरी ओळख करून तुम्ही दिलीत किंवा न दिलीत तरी राजा हा राजा म्हणून त्याच्या ठिकाणी असतोच की. 616 जरी त्यासी तू राजा अशी ओळख करून न दिली तरीही तो राही राजाची, ओळख न देताही राजेपणी त्याची उणीव नाही. म्हणजे राजाला राजा म्हणून ओळख करून दिली काय, ओळख करून दिली नाही काय, तरी सुद्धा राजा हा ओळख करून दिली अथवा न दिली तरी सुद्धा राजा हा राजा म्हणून असतोच असतो, त्याच्या राजेपणाला काही उणीव नसते. 617 तैसी आत्मवस्तू तिचे तिला दर्शन कोणी घडवो वा ना घडवो, ती तिचे ठाई सत्य आनंद घन असणे हे निश्चित गा. तशीच ही आत्मवस्तू तिचं तिला कोणी दर्शन घडवो किंवा न घडवो तिच्या ठिकाणी ती सच्चित आनंद घन असतेच असते हे निश्चित समजावे. 618 मग काय निमित्ते करुणी दृश्य दावणे आत्मा सिद्ध झाला, पाहणाराच नसतात आरसा कोणा काय दावी. मग नेमक्या काय निमित्ताने आत्म्याने हे जगत दृश्य दाखवण्यासाठी स्वतः सिद्धता पत्करली, जर पाहणाराच नसेल तर आरसा कोणाला काय दावील. तेव्हा आत्म्याने सुद्धा हे दृश्य रूप समोर कोणी बघणाराच नसताना का दाखवले असा प्रश्न पडतो. दिवा पाहे कुणीतरी म्हणून काय दिवा नाही, की पाहण्यामुळे दिवा सिद्धीस जाई. त्याप्रमाणे सत्ता निमित्तामुळे ठरे का सत्य सर्प दिसे म्हणून ही दोरीसी एका सत्य सिद्धता. दिवा पाहे कुणीतरी म्हणून काय दिवा येई, दिवा कोणतरी पाहावा म्हणून का दिव्याचा जन्म झाला, की पाहणाऱ्यामुळे दिवा सिद्धीस जाई. दिवा हा पाहणाऱ्यासाठी जन्मला नाही, फक्त पाहणाऱ्यामुळे दिवा आहे हे सिद्धीला जाते. त्याचप्रमाणे सत्ता निमित्तामुळे ठरे का सत्य. त्यामुळे हे जे सत्य आहे वस्तू आहे ती त्याच्या सत्तेच्या निमित्तामुळे सत्तेच्या योगाने आत्म्याला सत्यत्व आलं का. तसंच सर्प दिसे म्हणून दोरीसी एका सत्य सिद्धता. तसं दोरीत सर्प दिसतो म्हणून दोरीला सत्यरूपी सिद्धता आली का, तर तसं नाही. दिवा हा दिव्यासाठीच असतो, त्याला कोण पाहो न पाहो. तसंच आत्मा हा आत्म्यामुळेच आहे, त्याच्या सत्तेमुळे किंवा त्याच्या जगद्रूप निर्मितीमुळे तो अधिक सत्य ठरतो असं होत नाही. जसा सर्प दिसतो म्हणून दोरी सिद्ध होते असं नाही. दोरी ही दोरी म्हणून आहेच, तिच्यामध्ये दोरीचा आभास पाहणाऱ्याला होतो एवढंच त्यात सत्य आहे. बाकी दोरीचं सत्यत्व स्वयंसिद्ध आहे, आत्म्याचं सत्यत्व स्वयंसिद्ध आहे, दीपाचं सत्यत्व स्वयंसिद्ध आहे. दिवा पाहणाऱ्यासाठी नाही, आत्मा त्याने निर्मित जे जगदृश्य सत्ता रूप आहे त्यासाठी आत्मा आहे असं म्हणता येत नाही. आणि दोरी त्याच्या सर्पाचा आभास होतो म्हणून आहे असं म्हणता येत नाही. दोरीच्या जागी, आत्मा आत्म्याच्या जागी आणि अर्थातच दिवा दिव्याच्या जागी केवळ त्याचा तो म्हणूनच उरतो असतो राहतो. आता पुढे 620 अग्निज्वाला अग्नि प्रकाशवे हे खरे, परी अग्नि ज्वाला प्रकाश रूप नसती तर अग्निरूप कैसे येई ध्यानी. अग्निज्वाला अग्नि प्रकाश हवे हे खरे, अग्निज्वालातून अग्नि प्रकाश तो हे खरा आहे, परंतु अग्निज्वाला प्रकाश रूप नसत्या तर त्यांना अग्नीचं रूप प्राप्तच झालं नसतं. म्हणून अग्नी आहे म्हणून अग्नीच्या ज्वालांना अग्निरूप आहे. अग्निज्वालामुळे अग्नी नाही, अग्नीमुळे अग्निज्वाला प्रकाश रूप आहेत हे सत्य समजावे. ज्याला निमित्त म्हणावे त्याला दृश्य म्हणावे तरी स्वभावता दृश्य ही द्रष्टाच न आहे का. निमित्त म्हणून जर दृश्य म्हटलं तर दृश्य सुद्धा स्वतःच खऱ्या अर्थाने द्रष्टा नव्हे का. म्हणजे हे जगत रूप निमित्त मात्र आहे,
आत्म्याचं निमित्त मात्र आहे असं म्हटलं तरी सुद्धा हे जगाचे दृश्य रूप खरं पाहता आत्म्याचंच असणे पण वेगळ्या दृष्टीने नव्हे का. 622 म्हणून ही स्वयंप्रकाशी आत्मा स्वरूप दर्शना करता स्वखेरीज अन्य साधन नसे हेची खरे. म्हणून जो आत्मा स्वयंप्रकाशी आहे त्याला स्वरूप दर्शन घ्यायचं झालं तर तो त्याचंच साधन आहे, त्याला अन्य साधन उपयोगी नाही. 623 कोणत्याही ठेवणीत राहो आत्मवस्तू स्वरूपातच असे तिचे वाचून अन्य काहीच नसे. कोणत्याही ठेवणीत कोणत्याही मांडणीत कोणत्याही अवस्थेत आत्मवस्तू असली तरी ती कायम स्वरूपातच असते. मग तिने जगत रूप निर्माण केलेलं असो वा नसो दोन्ही अवस्थेत ती आत्मा म्हणून तशीच्या तशीच असते. 624 अलंकार आणि सोने तेथे सोन्याची चमके सोन्या वाचून अन्य तेथे नसे जिना. अलंकार आणि सोनं या दोन्ही ठिकाणी सोनच चमकतं, दोन्ही ठिकाणी केवळ सोनं आणि सोनच असतं. जल आणि जलतरंग अनन्यत्वे जलचिर आहे अन्या काही स्थान नसे चिना. जल आणि जलतरंग अनन्यत्वे एक म्हणून केवळ पाणीच आहे, तिथे जला वाचून अन्य काही नाहीच नाही. 626 गंध कार्य म्हणून कर्पूर कल्पनारा राहो, गंध कार्य म्हणून कर्पूर कल्पना राहो अथवा हाती कर्पूर येवो कर्पूर ठाई कर्पूरची असणे. गंध कार्य म्हणजे वासाचं कार्य म्हणून कर्पुराची कल्पना असू दे, म्हणजे सुगंध म्हणून कर्पुराची कल्पना असू दे किंवा हाती कापूर येऊ दे, कर्पुराच्या ठिकाणी कर्पूरच असतो. येथे गंध स्पर्श दृष्टी या 3 इंद्रियांचा संबंध दाखवला आहे. शब्द रुची ही दोन शब्द आणि रुची यांची 2 साधने म्हणजे वाणी आणि जीभ ही साधने ते टाळली आहेत. म्हणून गंधाचं कार्य म्हणून असू दे किंवा गंधाचं कार्य याचा अर्थ वास येण्याचं कार्य गंध घेण्याचं कार्य म्हणून कर्पुराची कल्पना केली जाऊ दे अथवा कर्पूर हाती येऊ दे, दोन्ही अवस्थेत कर्पूर हा कर्पूरच असतो. म्हणून गंध स्पर्श आणि दृष्टी या 3 इंद्रियांचा संबंध या ओवीत दाखवला आहे. शब्द आणि रुची म्हणजे वाणी आणि जीभ ही 2 इंद्रिये टाळली आहेत. 627 लेवंच कापुराचे ठाई विना कापूर काही नाही तैसा कोणत्याही रीती आत्मा भेटे आत्मठाई. सारांशाने कापुराच्या ठिकाणी कापूर सोडून कापूर पण सोडून काहीच नाही, तसा आत्म्याच्या ठिकाणी केवळ आत्माच आहे. दृश्यत्वे दिसो वा दृष्टेपणी राहो तरी वस्तू वस्तू वाचून वेगळी नव्हे. दृश्य रूपाने दिसू दे किंवा त्या दृश्याचं दृष्टेपण घेऊ दे, परंतु वस्तू म्हणजे आत्मा दृश्य आणि दृष्टेपण नसताना सुद्धा आणि दृश्य आणि दृष्टेपण स्वीकारलेलं असताना सुद्धा किंवा स्वीकारलेलं नसताना सुद्धा दृश्याद्वारे द्रष्टाद्वारे किंवा केवळ वस्तू म्हणून वस्तू ही वस्तूच असते. आत्मा हा केवळ आत्माच असतो. दृश्यत्वे दिसो वा दृष्टेपणी राहो तरी वस्तू वस्तू वाचून वेगळी नव्हे, वस्तू वस्तूशिवाय वेगळी नाही. 629 गंगा गंगा म्हणून वाहो वा सिंधू रूपे सिंधूत मिळो पाणी रूपे काही फरक नाही. गंगा गंगा म्हणून वाहू दे किंवा सिंधू रूपाने सिंधूत मिळू दे, गंगा गंगा म्हणून नदी म्हणून स्वतंत्र वाहू दे किंवा समुद्रात समुद्र होऊन जाऊ दे, पाणी रूपामध्ये काहीच फरक नाही. भिजलेले की पातळ तूप तूप म्हणून एकची की अन्य विचार नुरेची ना. भिजलेले की पातळ तूप गोठलेले असो किंवा पातळ असो तूप तूप म्हणून एकच असते. तिथे थिजलेले का पातळ झालेले असा अन्य विचार करण्याची गरजच नाही. ज्वाळा आणि अग्नी एक रूप अग्नीची की जशा ज्वाळा आणि अग्नी एक रूपाने अग्नीच असतो तैसे दृश्य द्रष्टा दोन्ही दशा व्यर्थ आत्मवस्तू स्फुरण रूप एकमेव द्वितीय सार्थ. तसं दृश्य आणि द्रष्टा दोन्ही अवस्था व्यर्थ आहेत. आत्मवस्तू स्फुरण रूपाने एकमेव वस्तू रूपच आहे आणि असते. पुढे 633 स्फूर्ती बाजूने विचार करता सारे केवळ स्फुरण मात्र अन्य कोण कोणत्या रूपे राही पाहतो. स्फूर्तीच्या बाजूने स्फुरणाच्या बाजूने विचार केलं
तर सर्वच स्फुरण मात्र आहे. अन्य कोण कोणत्या रूपे राही पाहतो. स्फूर्तीच्या बाजूने विचार केला तर सर्व केवळ स्फुरणच आहे. अन्य कोण कोणत्या रूपे राही पाहतो. मात्र इतर जे आहे ते कोण आणि कोणत्या रूपाने पाहत राहतो. 634 दृश्य पुढे उभे ठाको वा मागे येऊन पाहता येऊ. याने याला पाहिले द्रष्टा दृश्य रूपे स्वतःशीच पाहत असे. दृश्य डोळ्यासमोर पुढे येऊन ठाको किंवा मागे वळून पाहता येऊ. दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं काय आणि मागे वळून पाहिलं काय. पाहणारा जो असतो तो केवळ एकच असतो. आपल्या डोळ्यासमोर काही दृश्य उभं राहिलं तरी पाहणारे आपणच. मागे वळून आपण काही पाहिलं तरी पाहणारे आपणच. म्हणून पुढे असो मागे असो दृश्य कोणतेही असो पाहणारा एकच असतो. द्रष्टा दृश्य रूपे स्वतः द्रष्टाच द्रष्ट्याला पाहत असतो. द्रष्टा द्रष्ट रूपे केवळ वस्तूच वस्तूला जाणत असते. 635 लहरी जळी मिसळल्या सोने स्वर्ण धागी गुंपिले दृष्टी दृष्टीत गुंपली यात काय विशेष झाले. लहरी म्हणजे तरंग पाण्यात मिसळले, सोने स्वर्ण धाग्यामध्ये गुंपले आणि दृष्टी दृष्टीत गुंतली यात विशेष ते काय झाले. आवाजाने आवाज ऐकला सुगंधाने लेपला तृप्ती तृप्ती ताटात तृप्त झाली यात काय वेगळे घडले. आवाजाने आवाज ऐकला सुगंधाने सुगंध लेपन केले आणि तृप्तीच्या ताटात बसून जेवली आणि तुषा आणि क्षुधा यांची तृप्ती झाली यात विशेष ते काय झाले. म्हणजे आवाजाने आवाज ऐकला सुगंधाने सुगंधाला लपेटले तृप्तीच्या ताटात जेवली आणि तृप्त झाली यात वेगळे ते काय झाले. तर अशा तऱ्हेने 636 ओव्यांपर्यंत आज आपण निरूपण केलं. उर्वरित भाग उद्याच्या पुढील भागात पाहू. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन चिंतितो आणि आजचं निरूपण येथेच थांबवतो. अस्तु. धन्यवाद.